नमस्कार मित्रांनो, आज आपण मेटा एआयच्या काही फीचर्सविषयी बोलणार आहोत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मेटा एआयचं जे व्हॉट्सअपला जे ऑप्शन आहे त्यातून आपण इमेज क्रिएट करू शकत होतो आणि इमेज अपडेटही करू शकत होतो आणि त्याबाबतचा डेमो आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओत पाहिला. जसं की तुम्ही बघू शकता, हे आयकन जेव्हा तुम्ही क्लिक करतात तुम्हाला स्क्रीन येते आणि मग फॉरवर्ड स्लॅश टाकून इमॅजिन म्हटलं की तुम्ही काहीतरी डिस्क्रिप्शन देतात आणि मग त्या हिशोबाने तुम्ही जोही इमेज वगैरे अपलोड केली तर त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड म्हणजे ते बेसिकली तुम्ही एडिटिंग करू शकतात किंवा एखादी नवीन इमेज क्रिएट करू शकता, बरोबर. पण आता हे झालं आपलं फक्त व्हॉट्सॲपला जे फीचर मेटा एआयने दिलं ते. पण आज आपण मेटा एआयच्या एक व्हिडिओ फीचरविषयी बोलणार आहोत. जसं की आपण इमेजचं बॅकग्राऊंड वगैरे चेंज करून बघत होतो, तसंच आता तुम्हाला व्हिडिओचंही बॅकग्राऊंड चेंज करता येणार. फक्त कंडिशन एवढीच आहे की तो व्हिडिओ शॉर्ट असला पाहिजे, म्हणजे 8 ते 10 सेकंडचा. सपोज तुम्ही एखादी पर्सनल व्हिडिओ तुमचा ॲज अ प्रोफाईल म्हणून जनरेट केला, बरोबर, म्हणजे 5-10 सेकंडचा, तर त्याचं जर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करून हवं आहे एक वेगळ्या पद्धतीने, तर ते तुम्ही मेटा एआयने करू शकता. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला जायचं आहे मेटा एआयच्या वेब व्हर्जनवर. जसं की तुम्ही बघू शकता, मी इथे आलो आहे मेटा एआयच्या वेब व्हर्जनला. म्हणजे तुम्हाला फक्त meta.ai टाईप करायचं आहे आणि तुम्ही म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर किंवा पर्सनल कम्प्युटर जो असतो कम्प्युटरवर, तर तिथे तुम्ही मेटा एआयचं हे व्हर्जन अपडेट करू शकतात. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला एक नवीन फीचर मिळतं, ते म्हणजे कॅनव्हास. त्याच्यासाठी तुम्ही क्रिएट डॉक्स किंवा ॲड इमेजेस करून एखादी डॉक्युमेंट तो तुम्हाला तयार करून देऊ शकतो एखाद्या विषयावर, ठीक आहे. आणि इमेजेसचं तर मग तेच म्हणजे नवीन इमेजेस तुम्हाला जे तुम्ही ऑलरेडी व्हॉट्सअपलाही बघत होतो, बरोबर. पण आज आपण बघणार आहोत की व्हिडिओ आपण कसा रिस्टाईल करायचा. जसं की आता इथे काही एक्झाम्पल्स दिलीत त्यांनी ऑलरेडी. आता तुम्ही बघू शकता, ही मुलगी आहे, हिने ॲक्च्युलीचा व्हिडिओ रिस्टाईल केला. जर तुम्हाला याचं एक्झाम्पल बघायचं आहे, जसं ओरिजिनल व्हिडिओ काय होता आणि तिने काय चेंज केलंय, तर तुम्ही फक्त त्या व्हिडिओवर क्लिक करू शकता आणि खाली बघणार तर हा तिचा ओरिजिनल व्हिडिओ जो इथे तुम्हाला एक्स्ट्रीम राईट कॉर्नरला टॉपला दिसतोय. जसं तिने ब्लॅक ड्रेस परिधान केलेला आहे आणि हा तिचा न्यूली जनरेटेड व्हिडिओ आहे. जसं की बघा, मी तो आता क्लिक केला, हा तिचा ॲक्च्युअल ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि तिने नंतर हा व्हिडिओ जनरेट केला. याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही असे बरेच एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता जे लोकांनी ऑलरेडी क्रिएट केलेत. म्हणजे जसं की हा झाला, मग हे झालं, बरोबर. आणि यात तुम्ही काही चेंजेस सुद्धा करू शकतात. बघा, हा तर कम्प्लिटली ऑटोमेटेड व्हिडिओ आहे. जर तुम्हाला बघायचं तर याच्यावरही तुम्ही क्लिक करू शकता आणि जर त्याच टाईपचं तुम्हाला काहीतरी मॉडिफिकेशन करून काही चेंज करायचं असेल तर तसा एक नवीन व्हिडिओ सुद्धा तुम्ही ह्या प्रॉम्प्टला चेंज करून बघू शकता. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर जे आपण सूचना देतो यायला काही बनवण्यासाठी, काही जनरेट करण्यासाठी, बरोबर, तर त्या गोष्टीला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवला आहे, जो तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथे जर तुम्ही काही चेंज केलं तर ते सगळं इथे चेंज होऊन तो नवीन व्हिडिओ सुद्धा तुम्हाला काही सेकंदाचा बनवून देऊ शकतो. तर मग आपण एक डेमो व्हिडिओ आपण करून बघूया. जसं की इथे बरेच ऑप्शन आहेत, पण मग तुम्हाला एक्झिस्टिंग काय ऑप्शन मिळतं व्हिडिओ बॅकग्राऊंड चेंज करायला, ते आज आपण बघणार आहोत. जसं की मी इथे आता बघताय, तुम्ही अटॅच फाईल करतो, इथे म्हटलं हे ऑप्शन की रिस्टाईल अ व्हिडिओ. म्हणजेच तुम्ही इथे एखादी तुमचा पर्सनल व्हिडिओ अपलोड करायचा आहे, जसं मी आता करतोय. म्हणजे माझा नाही आहे, एक ऑलरेडी मी जनरेटेड व्हिडिओ घेतला आहे आपल्या डेमोसाठी, बरोबर. तर त्यात एक माणूस जिममध्ये हे करतोय, म्हणजे जिममध्ये एक्सरसाइज चालू आहे त्याची, जसं की तुम्ही बघू शकता. आणि तो काहीतरी डायलॉगही बोलतोय. म्हणजे तुमचे डायलॉग सुद्धा ते ॲज इज राहील, फक्त त्याचा लुक अँड फील चेंज होणार आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड चेंज होणार आहे. आणि त्या बॅकग्राऊंडलाही तुम्हाला चॉईस दिली जाते, ज्याला आपण प्रीसेटेड बॅकग्राऊंड्स म्हणतो. जसं की तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओ अपलोड केला, प्लस मध्ये रिस्टाईल थोडा लॅग येतो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो. ते इमिजिएटली आपल्याला जाणवत नाही की व्हिडिओ खरंच अपलोड झाला का, पण काही सेकंडसाठी आपल्याला तिथे वाट बघायची. बघा, जसं की तुम्ही बघू शकता, तर व्हिडिओ अपलोड होतोय आणि इथे काहीतरी कॅटेगरीज दिल्या की तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये तो व्हिडिओ चेंज करून हवा आहे. जसं की फॅशन, तर फॅशनमध्ये आपल्याला एवढे ऑप्शन मिळतात. म्हणजे तो बॅकग्राऊंडही चेंज करेल त्या व्यक्तीची आणि त्याचा जो कपडे वगैरे, म्हणजे आपण जी वेशभूषा म्हणतो, ती सुद्धा तो चेंज करणार आहे. बघा, हे चिता प्रिंट, देन वेस्टर्न जॅकेट, ब्लॅक सिल्क, एव्हिल विच, हे सगळे लेडीजचे झाले. पण तुम्ही बरेच ऑप्शन आहेत जे बघू शकता. जसं फीचर्ड म्हणजे जे जास्त करून लोक जे यूज करतात जनरेट करायला, जसं की हे बॅकग्राऊंड आत्ताच आपण बघितलं एका व्हिडिओमध्ये, हे बघितलं
आता टक्झेडो, आता हा तसं एक्सरसाइजसाठी याने फक्त वेस्ट वगैरे घातलाय बरोबर, म्हणजे बनियान वगैरे. पण जर आपल्याला टक्झेडो अप्लाय करायचा आहे तर बघूया आपण. मी ते फक्त टक्झेडोवर क्लिक केलं तर तो बॅकग्राऊंड आहे त्याचं ते चेंज होणार आहे, जसं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसते क्लिपमध्ये. आणि त्याला तो टक्झेडो ही घालून देईल. म्हणजे आपण बघू शकतो की तो पूर्ण त्याची ड्रेसिंग वगैरे सगळं चेंज करू. आणि ऑब्विसली म्हणजे जसं की तुम्ही मेटा AI मध्ये बघितलं व्हॉट्सअपच्या, जिथे तुम्हाला एखाद्या इमेजला अपडेट एडिट करायला काही सेकंड्स लागतात, जसं की 10, 20, 30 सेकंड्स बरोबर. पण इथे आपण व्हिडिओ अपडेट करतोय, म्हणजे व्हिडिओत काय होतं की ऍक्च्युअली तुमचं बॅकग्राऊंडही चेंज होतं एक्झिस्टिंग, आणि जो व्यक्ती आहे तो पूर्ण त्याचा म्हणजे त्याची जेवढी बॉडीचे स्ट्रक्चर आहे ते लक्षात घेऊन AI त्याला नंतर ड्रेस परिधान करतो बरोबर. तर मग एवढ्या गोष्टींसाठी थोडा तो वेळ घेतो ॲज कम्पेअर टू इमेज जनरेशन अँड ऑल, राईट. कारण अल्टिमेटली व्हिडिओ काय आहे तर हे इमेजेसच असतात, फक्त फरक एवढाच असतो व्हिडिओ आणि इमेजमध्ये. व्हिडिओ हा मल्टिपल इमेजेसने बनलेला असतो, म्हणजे जसं की 1 सेकंडसाठी जो व्हिडिओ बनतो त्याच्यात आपल्या 30 इमेजेस तयार होतात एका सेकंडच्या व्हिडिओसाठी. तर आपण 4 सेकंडचा व्हिडिओ टाकलाय म्हणजे 30 × 120 बरोबर, म्हणजे असे 120 इमेजेस त्याला अपडेट करायचे बेसिकली. बघा आता त्याने बॅकग्राऊंडही चेंज केलं आहे आणि त्याने तो टक्झेडोही अप्लाय केला आहे. तेव्हा आपण ते डायलॉग ऐकू शकतो. I am more than your prompt. I am strong. I am more than your prompt. I am strong. ओरिजिनल तुमचा व्हिडिओही दाखवतो तो, जो तुम्हाला परत बघायचा आहे, आणि जो जनरेटेड आहे तो. आता तुम्हाला वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तुमच्या प्रोफाईलसाठी, तर तुम्ही तो कधीही डाउनलोड करू शकता बरोबर. डाउनलोड करू शकता, शेअर करायचं तर शेअर, आणि जर तुम्हाला रिझल्ट आवडला असेल तुम्ही त्याला हे करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. फक्त एवढंच आहे की कंडिशन तो 8 ते 10 सेकंदाचा असला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला वॉटरमार्क वगैरे असणारी MTV क्राफ्ट AI म्हणजे एक्झिस्टिंग जे मॉडेल्स आहेत, म्हणजे बरेच लोकांनी, हे असं नाही की मेटा AIनेच बनवलं, पण ते कुठले तरी मॉडेल्स यूज करून तुम्हाला त्या फॅसिलिटीज देत असतो फ्रीमध्ये. आणि जर तुम्हाला स्वतःला हे करायचं तर मेटा AIच्या व्यतिरिक्त हगिंग फेस या साईटवर जर तुम्ही जाणार, ज्याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय, तर तिथेच तुम्हाला भरपूर मॉडेल्स मिळतील ज्याच्यात तुम्ही बरंच काही करू शकता, म्हणजे इमेज, व्हिडिओ आणि अजून बरंच काही, म्हणजे एकदम पर्सनलाइज थिंग्स असतील ज्या तुम्हाला काही वर्कआउट होत नसतील, ज्या करून घ्यायच्या, तर त्याही तुम्ही लेव्हरेज करू शकता AI बरोबर. तेव्हा इथे किती ऑप्शन्स आहे बघा, फ्रूट आहे, कॅट आहे, म्हणजे खूप साऱ्या तुम्हाला कॅटेगरीज इथे मिळतील, आणि तुम्हाला पाहिजे त्या अवतारमध्ये तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा अशा प्रकारे अपडेट करता येणार आहे. बघा मित्रांनो, अजून एक फीचर आपण बघू शकतो, जसं की मी इथे एखादी इमेज अपलोड केली, एक ॲनिमेटेड इमेज आहे माझ्याकडे, म्हणजे ॲनिम फॉर्मॅटमध्ये ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. ती इमेज आपण अपलोड करणार आहोत आणि बघूया त्यात आपल्याला काय करतं. जसं की तुम्ही बघू शकता एक PNG मी इथे अपलोड केली. आता ह्या इमेजला जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला त्याला ॲनिमेट करायचं आहे, ॲनिमेट धिस इमेज, ॲक्च्युली तो तुम्हाला ॲनिमेटचं एक ऑप्शन देतो, पण हे तुम्ही डायरेक्टली कमांड देऊ शकतात. आणि बघा तो मल्टिपल ऑप्शन देतो तो आपल्याला की त्याने कुठल्या पद्धतीने ते ॲनिमेट केलंय. हे बघा तुम्ही बघू शकतात, आणि थोडा आय गेस साऊंडही त्याने अप्लाय केलाय. जर तुम्हाला रिस्टाईल करायचंय तर तेही तुम्ही रिस्टाईल करू शकतात बघा. कारण व्हिडिओ बनला तर मग ऑब्व्हियसली त्या व्हिडिओला तुम्ही या पद्धतीने रिस्टाईलही करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर, बरोबर ना. जसं की मी हा दिला तर परत ते तुम्ही रिस्टाईल वगैरे करू शकता. म्हणजे असे बरेच एक्सपेरिमेंट मित्रांनो तुम्ही इथे करू शकतात. म्हणजे AI म्हणजे फक्त इमेज आणि व्हिडिओ ह्याच गोष्टी नाही आहेत, तर बरंच काही आहे.
आणि ॲटलिस्ट ह्या गोष्टीने तुमचा थोडा ॲटलिस्ट इंटरेस्ट क्रिएट होऊ शकतो, बरोबर. म्हणूनच हा अट्टा असे की तुम्ही आधी इमेजेस किंवा व्हिडिओज वगैरे हे अपडेट आणि प्रत्येक वेळी हे म्हणजे आता बरेच लोक इंस्टाग्रामवर लाईव्ह जातात, बरोबर, किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतात, रील्स टाकतात, पण त्यांना नक्कीच हे फीचर कामात येणार, राईट. ऑलरेडी इंस्टाग्राममध्ये तुम्ही फिल्टर्स वगैरे अप्लाय करतात, बरोबर. बघा आता याने तो एक सायबर पंक जो आपण दिलाय तो कुठल्या पद्धतीने त्याने अप्लाय केलाय आणि मॉडिफाय केलाय, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच ह्या व्हिडिओ आवडला असेल, मेटा AI विषयी जर काही तुम्हाला नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्कीच आमच्या चॅनलवर आणि या व्हिडिओवर तुमच्या ज्या फीडबॅक म्हणू शकतो आपण ज्याला, त्या तुम्ही कमेंटच्या मार्फत आम्हाला पोहोचवू शकता. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.